महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। आपण पाहत आहात महाराष्ट्र लाईव्ह न्यूज, बातमी जनसामान्याची। आरक्षणाच्या अबकड वर्गीकरणाविरोधी आणि अबकडच्या समर्थनामध्ये विविध महाराष्ट्रामध्ये आंदोलने होत आहेत। एकीकडे मातंग समाज आरक्षण अबकड होण्यासाठी आंदोलन करत आहे, दुसरीकडे अबकड उपवर्गीकरण हे रद्द होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर बौद्ध समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे, विविध संघटना उतरलेल्या आहेत। अशाच प्रकारे आपल्या भीम टायगर सेना ही सुद्धा या आंदोलनामध्ये सक्रिय सहभागी आहे। आता आपल्यासोबत हिंगोली जिल्ह्याचा दौरा असताना वसमत या ठिकाणी भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके आता आपल्यासोबत आहेत। दादा, आपलं सर्वप्रथम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या काही दिवसापूर्वी जे लातूर या ठिकाणी आंदोलन झालं, त्या आंदोलनामध्ये आपण ती सभा गाजवली, मात्र काही मुद्दे आहेत ते मातंग समाजानं फिरवले, ते म्हणजे त्या समाजाला आपण मागटे म्हणलात किंवा स्पष्टीकरण। जय भीम। लातूरची जी सभा झालेली आहे, मुळात मातंग समाजाबद्दल मला अत्यंत आदर आहे। माझे सर्व व्हिडिओ तुम्ही चेक करा, मी मातंग समाजाला मागते असं कुठेही बोललो नाही आणि भविष्यात बोलू शकत नाही। नंबर एक, आता मी जे काही मागत्या शब्द बोललो हे एका व्यक्तीसाठी बोललो। कोण्या व्यक्तीला? जो व्यक्ती म्हणाला हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र नाही। कोणाबद्दल मागत्या बोललो मी? जे बौद्ध समाजा चोर आणि दरोडेखोर बोलला अशाला मी मागत्या बोललो। कुणाला बोललो मागत्या? जे माझ्या समाजाला म्हणाला की जर बाबासाहेब असते त्या महाराजांच्या गांडीवर लात मारली असती, अशा लोकांना मी व्यक्तीला मागत्या बोललो। हे परत एकदा मी क्लिअर करतो। परंतु या आरएसएसच्या अवलादीला, ज्यांनी आरएसएसची सुपारी घेतली, या पोत्रा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मला संपवायचं आहे, मातंग समाजाच्या नजरेमध्ये मला मायनस करायचं आहे, म्हणून तेवढंच क्रॉप करून अशा पद्धतीने माझा व्हिडिओ ते व्हायरल करत आहे। अजिबात मी मातंग समाजाबद्दल बोललो नाही। जे बाबासाहेबाला, जे बौद्ध समाजाला टार्गेट करताय त्यांच्यासाठी व्यक्ती म्हणून माझा तो शब्द होता। दुसरा एक दादा प्रश्न आहे की त्याच भाषणामध्ये जे आपण अण्णाभाऊ साठे हा महापुरुष नाही असा उल्लेख त्या समाजातील लोकांनी केला, याचं स्पष्टीकरण काय? माझं भाषण आताही माझ्या स्वतःच्या युट्यूब चॅनलवर आहे, इंस्टाग्रामवर आहे, आपण परत चेक करू शकता। विषय असा होता की कोणीतरी अण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत असं बोललं, म्हणून मी त्या ठिकाणी असं म्हणालो, एक कोणीतरी बोलल्यामुळं तुम्ही एवढी आदळआपट केली, एवढं तुम्ही त्याला टार्गेट केलं, ट्रोल केलं तुम्ही त्याला। मग मला प्रश्न विचारायचा, एक पोत्रा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष जो उदगीरचा भालेराव आहे, जो चाटे क्लासचा विद्यार्थी आहे, त्याला माझा प्रश्न होता की बाबा तू ज्या पक्षामध्ये काम करतोस त्या पक्षाचं सरकार केंद्रामध्ये आहे, सामाजिक न्याय विभागाअंतर्गत काम करणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन हे महापुरुषांची यादी तयार करतं। मग तू ज्या पक्षामध्ये काम करत असताना जर अण्णाभाऊ साठे महापुरुषाच्या यादीत नाही असं तू टीव्ही चॅनलच्या मुलाखतीला सांगतोस, त्याचा संदर्भ घेतला, मग तुम्ही काय करताय? होय, अण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत, पण कोण म्हणतंय मी नाही, याने एवढंच क्रॉप केलं। होय, मी होय अण्णाभाऊ साठे महापुरुष नाहीत, पुढे बोललेलं त्यांनी ठेवलंच नाही। मी पुढे सांगतो की हे मी नाही, भाजप सरकार म्हणतंय, आणि भाजपचे जे कार्यकर्ते आहेत मातंग समाजाचे, जो पोत्रा संघटनेचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे भालेराव नावाच्या उदगीरच्या, याला माझा प्रश्न होता। असा तो विषय। अण्णाभाऊ साठे बद्दल आम्हाला नितांत आदर आहे आणि आमच्यासाठी या भाजप सरकारने करो की न करो आम्ही त्यांना महापुरुष मानतो। दादा, आता उपवर्गीकरणा विरोधामध्ये महाराष्ट्रभर विविध आंदोलन होतात, भीम टायगर सेनेचं काय पाऊल असेल, काय सांगा? भीम टायगर सेना हा जो उपवर्गीकरणाचा 1 ऑगस्ट 2024 ला DY चंद्रचूड आणि 7 जजच्या खंडपीठाने निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय असंवैधानिक आहे। तेव्हापासून भीम टायगर सेना आंदोलनाच्या माध्यमातून असेल, मोर्चाच्या माध्यमातून असेल, ताकदीनं रोडवर उतरलेले आणि शेवटच्या क्षणापर्यंत, कारण हा निर्णय संविधानात तडा देणार आहे। आज डेट पर्यंत जे बाबासाहेबांचं संविधान आहे त्या संविधानाचे प्रास्ताविक 22 भाग, 395 कलमे, 8 परिशिष्ट, आता 48 कलमे आहेत, 12 परिशिष्ट आहेत, यात कुठे उपवर्गीकरणाची तरतूद आहे सांगा तुम्ही? सुप्रीम कोर्टाने संविधानाच्या आधून निर्णय घेणं बंधनकारक असतं, पण इथं नरेंद्र मोदी सरकारने आंध्र प्रदेशामध्ये एका सभेमध्ये सांगितलं होतं आम्ही उपवर्गीकरण करणार, आणि तो उपवर्गीकरण त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून करून घेतलेला आहे। पण हे असंविधानिक आहे, जाती जातीमध्ये भानगड लावणार आहे, कारण या फडणवीस सरकारचा धंदाच आहे मराठा ओबीसी वाद लावणे, धनगरांना एसटीचं आरक्षण देतो मग धनगर वर्सेस आदिवासी वाद लावणे, आणि आता बौद्ध आणि मातंग वाद लावलेला आहे।
मातंग समाज आमचा चांगला आहे, त्यांना समाजात फूट नको, त्यांना आरक्षणात फूट नको, परंतु यायच्या नेत्याला, जे चाटे क्लासमध्ये शिकलेल्या नेत्याला, पोत्रा संघटनेच्या नेत्याला मातंग समाजाला पुढे करून आणि बौद्धाला टार्गेट करून आपली नेतेगिरी पुढे करायची आहे. RSS कडून जो ठेका घेतला बौद्धाला टार्गेट करण्याचा, त्यासाठी सगळं करत आहे. पण आम्ही आंबेडकरी कार्यकर्ते, आंबेडकरांची अवलाद आहोत, तेवढ्या ताकदीने आम्ही हा निर्णय रद्द करण्यास भाग पडू. वेळ पडली तर फडणवीसच्या नजरेचा घोट घेऊ, परंतु आरक्षण उपवर्गीकरण निर्णय आम्ही रद्द करू. दादा, चाटे क्लास शब्द मी या अर्थाने वापरलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की शब्दावर जायचं नसतं, शब्दातला मतितार्थ समजून घ्यायचा. RSSचं टोपण नाव मी चाटे क्लास ठेवलं, कृपया काही चुकीचा अर्थ काढू नका. नक्कीच हे होते दादासाहेब शेळके, भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष. हे जो या महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा जो लढा आहे, त्या लढ्यामध्ये सक्रिय सहभागी होऊन आरक्षण उपवर्गीकरण कसं रद्द करणार आहेत यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पाहत राहा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. मी नागा जिंगडे, वसमत हिंगोली. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.